अशा कुडकुडत्या थंडीमध्ये किचनमध्ये जास्ती वेळ न घालवता अगदी झटपट असा संध्याकाळच्या जेवणात बेत केला. 1 वाटी तांदूळ घेतला, पाव वाटी मूग डाळ, पाव वाटी तूर डाळ आणि मसूर डाळ असं घेतलं आणि हे सगळं स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून हे मी बाजूला ठेवते. आवडीनुसार कुठल्याही भाज्या घेऊ शकता. गाजर, बटाटा, मटार, टोमॅटो इथे मी घेतलेला आहे. कुकर गरम व्हायला ठेवला, थोडंसं तेल घातलं, तूप पण घालू शकता. जिरे टाकले, तमालपत्र टाकलं, थोडंसं हिंग, मटार, बटाटा, गाजर, टोमॅटो परतून घेतलं, आलं आणि लसूण बारीक कापून घेतलेलं ते पण परतून घेतलं. आता डाळ तांदूळ थोडा वेळ भिजत ठेवलं होतं, त्यातलं पाणी काढलं आणि हे यामध्ये घालून हळद आणि मीठ घालून हे 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. 1 कप डाळ आणि 1 कप तांदूळ होतं, तर त्यासाठी मी 5 कप पाणी घातलं. याला झाकण लावून मीडियम हीटवरती 2 शिट्ट्या करून घेते. 2 शिट्ट्या झाल्यात, सगळं छान मऊ असं शिजलं आहे. थोडं एकसारखं करून घेते. आता यामध्ये पाणी घालते, मी गरम पाणी घालते, तुम्हाला हवं तेवढं पाणी घालू शकता. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. 3-4 मिनिटे लो हीटवरती शिजवून घेतलं की याला मस्त अशी एक फोडणी घालते. तुपामध्ये जिरे आणि लांब कापून घेतलेला भरपूर लसूण, कढीपत्ता घालायचा आहे, थोडासा हिंग, हळद आणि लाल तिखट घालायचं आहे आणि ही फोडणी आपल्याला या खिचडीमध्ये घालायची आहे. रात्रीच्या जेवणामध्ये अशी मस्त गरमागरम खिचडी तुम्ही बनवू शकता. पौष्टिक आहे, झटपट होते आणि चवीला अप्रतिम होते. कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.